परवा दिवशी मी एक व्हिडिओ केला होता. त्या दिवशी शिवराज मोटेगावकर सरांची सीबीआयने 8-9 तास चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून दिलं होतं. मात्र सोशल मीडियावरती असे अनेक पोस्टर फिरत होते, बातमी असलेले, ज्यामध्ये लिहिलं होतं की मोटेगावकर सरांना अटक केलेली आहे. ते जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की आपण हे क्रॉस चेक करूयात. तेव्हा अनेक मेनस्ट्रीम मीडियामध्ये क्रॉस चेक केल्यानंतर दिसलं की त्यांना तर कुठं अटक केलेली बातमी नाहीये. त्यामुळे तो व्हिडिओ आपण बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही बोललोय तर त्या अनुषंगानेच बोललो होतो की त्यांची चौकशी झालेली आहे आणि त्यांना सोडलेलं आहे, अटक केलेली नाहीये. मात्र काल मोटेगावकर सरांना सीबीआयने पुण्यातून अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे आणि त्यांच्यावरती सीबीआयने जे दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे त्यात अनेक ज्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत. तर ह्या नीट UG 2026च्या पेपरफुटी प्रकरणामध्ये त्यांचा त्यामध्ये सहभाग कसा होता याचे अनेक खुलासे सीबीआयने प्रथमदर्शनी केलेले आहेत आणि पुढं डिटेलमध्ये आता तपास करण्यासाठी त्यांना 9 दिवसाची सीबीआयची कोठडी त्यांना दिलेली आहे. तर मला एवढंच क्लिअर करायचं आहे की आमचे काही मित्र असतील सोशल मीडियावरचे तर ते म्हणत होते की ती बातमी जी होती की अटक केलं नाहीये तर त्याचा व्हिडिओ तू खूप पटकन टाकला आणि त्यानंतर मग आता परत व्हिडिओ कधी टाकणार. तर त्यांना मी सांगू इच्छितो कधी व्हिडिओ लवकर बनतो, कधी लिहून आपण ते सोशल मीडियावरती पोस्ट करतो, तर कधी व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करतो. त्यामुळं मला त्यांना सांगायचंय की मी काल एक पोस्ट लिहिली होती जी मोटेगावकर सरांना अटक झालं त्यानंतर की माझी जी भावना आहे तर ती काय आहे. तर ती थोडक्यात अशी होती की गांधीजींचं एक वाक्य आहे व्हेरी फेमस की या पृथ्वी तलावर या जगामध्ये की जेवढ्या गरजा आहेत लोकांच्या तर त्या पुरण्यासाठी सफिशियंट सगळं काही आहे. मात्र ह्या लोकांनी जर हव्यास केला तर पुरेल असं काहीच नाहीये इथं. तर जर हव्यास केला एखाद्या गोष्टीचा, पैशाचा, कशाचाही, प्रसिद्धीचा, तर त्याची म्हणतात अति तेथे माती. तर तसं त्या हव्यासाला कधीच तो पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे जे कोणी या पेपरफुटी प्रकरणामध्ये आज अनेक नावं पुढे आलेले आहेत. शिवराज मोटेगावकर सर हे एक मोठं नाव आहे. त्यामुळे तो विषय आणखी खूप चर्चेत आलेला आहे देशभर. सोशल मीडियावरती आपण बघतोय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती अनेक फेक गोष्टी आपण व्हायरल होत असताना इकडे-तिकडे पाठवलेलं आपण बघत असतो. त्यामुळे जिथं कुठं अशा ह्या खोट्या बातम्या दिसतात तर त्यावेळेस लगेच असं वाटतं की बाबा ही खोटी बातमी आहे तर हे सांगितलं पाहिजे आपण कोणीतरी. नाहीतर ते बातमी तशीच पुढे ते सर्क्युलेट होत असते. म्हणून मग काल त्यांची अटक म्हणजे सीबीआयने चौकशी केली आणि त्यांना सोडून दिलं आणि अटक त्यावेळेस केली नव्हती. मात्र आता अटक केलेली आहे. त्यामुळे आपण आणि जी आपल्याला शिकवण भेटलेली आहे, आपण आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत, तर कुठल्याही गुन्हेगाराचं आपण कधीही समर्थन करणार नाही. मी तरी स्वतः कधीही करणार नाही, की जिथं खरं आहे तर तिथं खऱ्याची बाजू, जिथं खोटं आहे तर त्याला खोटं आहे हे म्हणण्याची एवढी ताकद आम्हाला आमच्या शिक्षणामुळं मिळालेली आहे. हे एक पोस्टर बघा तुम्ही, की विश्वास नांगरे पाटलांचं ची एक कविता आहे असं असलेलं पोस्टर लोकमत त्या लोकमतचा रेफरन्स देऊन लोकमत त्यावरती नाव आहे. तर ते अनेक दिवसापासून व्हायरल होत आहे आणि सद्य परिस्थितीला ते लागू होतही असेल. मात्र ते खरं नाहीये, ते फेक आहे. हे लोकमतनी स्वतः ते सायबर क्राईमकडे त्याची तक्रार दिलेली आहे. तर ह्या अशा अनेक गोष्टी जसं आता शक्ती कपूरची बातमी आपण ऐकली असेल, की त्यांचा मृत्यू झालेला आहे अशी बातमी व्हायरल होत होती आणि त्यांनी स्वतः परत ती सांगितलं, की अशा काही खोट्या बातम्या पसरवू नका, मानसिक त्रास होतो. तर आजकाल लोकांना एवढी घाई आहे, की जास्ती त्याची कुठलीही शहानिशा न करता त्या गोष्टी पुढं पाठवल्या जात आहेत. त्यामुळे कोणीतरी ह्या गोष्टी थोडं फॅक्ट चेक करून जे आपल्याला निदर्शनास येतं तर ते करेक्ट करून पुढे पाठवलं पाहिजे. हाच आमचा कायम उद्देश राहिलेला आहे. जर कोणी गुन्हेगार असेल, चुकीचा असेल, दोषी असेल तर त्याला कायदा त्याला शिक्षा देईल. चौकशी सुरू होत असते तेव्हा दोन्ही पक्षांना सीबीआय चौकशी करत आहे या प्रकरणाची, नीट प्रकरणाची, तर ते त्याची बाजू मांडतील आणि जे दोषी आहेत तर ते सुद्धा त्यांची बाजू मांडणार आहेत. आणि हे तपास यंत्रणांना परत सिद्ध करायचं आहे की हे कशा पद्धतीनं पेपरफुटीचं जे रॅकेट आहे तर ते चालू होतं, कार्यरत होतं आणि खरंच हे किती वर्षापासून सुरू असेल. आज हे बाहेर आल्यानंतर असं आपल्याला वाटतं की बाबा बरं झालं बाहेर आलं. मात्र हे मागच्या अनेक वर्षापासून जर सुरू असेल तर एका वर्षाला जवळजवळ नीटच्या परीक्षेला 22, 23, 25 लाख मुलं ही परीक्षा देतात. त्यातले मोजके मुलं, मोजक्या जागा असतात गव्हर्नमेंट कॉलेजच्या, त्यातल्या काही प्रायव्हेट. तर मेडिकलचा एकंदरीत करिअरला जास्ती संधी आहेत म्हणून त्याच्यामुळं अनेकांचा कल या क्षेत्राकडे आहे जाण्याचा.
त्याच्यामुळं काय की अनेक जण परीक्षेची तयारी करतात आणि जर मागच्या अनेक वर्षापासून जर हे प्रकार होत असतील तर अनेक मुलांचं भविष्य खरंच उद्ध्वस्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही स्वतः केलेली आहे, बघितलेलं आहे. 2 मार्क, 4 मार्क, 6 मार्क वरनं जेव्हा एखादी आपली पोस्ट जाते त्यावेळेस आपल्यावरती काय परिस्थिती ओढावत असते. एकतर पोटाला चिमटा काढून आपण शिक्षण घेतो, दिवस रात्र मेहनत करतो आणि त्यानंतर जर असं कुठं पेपर फुटत असतील आणि पैसे देऊन तुम्हाला जर परीक्षेच्या अगोदरच पेपर मिळत असतील तर जे मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहेत, करत असतात, सामान्य परिस्थितीतून आलेले असतात, घरची परिस्थिती नसताना पोटाला चिमटा काढून ते मेहनत घेत असतात आणि कुठंतरी असा प्रकार होत असेल तर तो व्यवस्था, जी परीक्षा व्यवस्था आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण कोणत्या पदावर जाऊ शकतो, मोठं पद मिळवू शकतो, ह्याच्यावर जो सामान्य माणसांचा जो विश्वास आहे तर तो निश्चितच उडत आहे. आपण बघितलेलं आहे की सरळ सेवा परीक्षा असतील किंवा स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटमधल्या काही परीक्षा असतील किंवा MPSC मधले सुद्धा अनेकदा अनेक पेपर लीकचे जे प्रकार आहेत, त्यामध्ये भरतीमध्ये संशय आपल्याला येईल अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत. तर त्या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये शासनाचा हाच रोल आहे की त्यांनी तो पारदर्शकपणे ती परीक्षा कंडक्ट केली पाहिजे. आता निवडणूक आयोग जसं मतदान प्रक्रिया राबवतं आणि त्यातून राजकारणी निवडून येतात, तसं परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा तिथं जर ते पारदर्शी ती पद्धतच, ती सिस्टमच जर पारदर्शी नसेल तर त्यातून येणारे जे लोक आहेत त्या सिस्टममध्ये तर ते कसे असतील याबद्दल खरंच खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळं व्यवस्थेत जाण्यासाठी जी व्यवस्था तयार केलेली आहे तर ती व्यवस्था कुठंतरी फुलप्रूफ असणं अतिशय गरजेचं आहे. आपण अनेकदा असे मोठे विषय आल्यानंतर त्याबद्दल बोलतो, चर्चा करतो. मात्र आता 11वीचंच बघा, 11वीला मी माझ्या भाच्याचंच मागच्या 2 वर्षापूर्वी ॲडमिशन घेण्यासाठी त्यावेळेस विचार करत होतो की त्यांनी ठरवलेलं की त्याला इंजिनिअरिंगला जायचं वगैरे. मग तेव्हा असं ठरवलं की म्हटलं चला कॉलेज कुठलं घ्यावं वगैरे काय नाही. तर आम्ही ज्या वातावरणात वाढलो, आम्हाला जे कॉलेजचं जे महत्त्व समजलं तर त्या पद्धतीने आम्ही त्याला गाईड केलं की म्हटलं बाबा की त्या क्लासेसवर पण चौकशी केली अनेक क्लासेसवरती. तर त्यांनी हे सांगितलं की आम्ही सांगतो त्या क्लासला ॲडमिशन घ्यायचं 11वी सायन्सला आणि कॉलेज करण्याची काही गरज नाही. पूर्ण वेळ तो क्लासमध्ये असेल, असं असेल, तसं असेल. त्यात पूर्ण शेड्यूल त्यांनी सांगितलं. जे महाराष्ट्रात किंवा देशभर ते सगळीकडे तेच सुरू आहे. म्हणजे 11वी 12वी हे फक्त नावाला आणि तुम्हाला जे CETची तयारी करता किंवा तुम्ही JEE मेन्स ॲडव्हान्सची वगैरे तयारी करता तर फक्त फोकस तिकडे असलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं माझं प्रामाणिक मत आहे आमचं की 11वी 12वीमध्ये तुम्ही पूर्ण वेळ कॉलेज करून कॉलेजमधल्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतात त्यामध्ये भाग घेतला पाहिजे. एक व्यक्तिमत्व विकास जडणघडण जी असते तर ती खऱ्या अर्थानं याच आयुष्याच्या वळणावरती कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही 11वीला प्रवेश घेता त्या 2 वर्षामध्ये होत असते आणि ते जीवन तुम्ही अनुभवलं पाहिजे. ते करत करत तुम्ही पूर्ण वेळ कॉलेज करून, कॉलेजची एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी करून तुम्ही मग एक्स्ट्रा परीक्षांची तयारी करून मग तुम्ही करिअरमध्ये खरं तर आपण संधी शोधल्या पाहिजे. मात्र अनेक पालकांना सुद्धा खरंच अट्टहास असतो की नाही, माझा पाल्य त्यांनी पूर्ण वेळ CETची तयारी करावी आणि मग त्याचं सिलेक्शन झालंच पाहिजे असं वाटतं. मुलांनाही तसंच वाटतं. त्यामुळे मग कॉलेजचं जे महत्त्व आहे तर ते जवळजवळ आता शून्य होत चाललेलं आहे. ही जी व्यवस्था आहे तुम्हाला 11वी 12वी सायन्सला, कालच आपण बघितलं असेल आर्यंत कॉलेज म्हणायचं पुण्यातलं एक कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा विदाऊट कॅप राऊंड म्हणजे कुठलाही तुम्ही फॉर्म न भरता डायरेक्ट तुम्हाला त्या आर्यंत कॉलेजला प्रवेश देण्यासाठीचे फॉर्म भरणं तिथं चालू होतं. मनसेच्या काही सैनिकांनी ती बातमी उघड केलेली आहे. तर हे महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यामुळं खरंच की शिक्षण व्यवस्थेचं जे बाजारीकरण होत आहे तर ते बघवत नाहीये. आता आपण अनेक मोठमोठ्या घटना बघतो देशभरामध्ये घडत असतात. आज एक मोठी नीटच्या माध्यमातून ही घटना समोर आलेली आहे. काही दिवसांनी आणखी एखादी मोठी घटना समोर येईल आणि ही नीटची जी गोष्ट आहे परत आणखी मागे पडेल आणि परत मग मागं तसं पुढं आपलं सुरू राहील. मात्र जे स्ट्रक्चरल गोष्टी, ज्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या बदलायला पाहिजे, व्यवस्था जिथं पोखरली गेलेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी काम झालं पाहिजे. तर ते कितपत होईल याच्याबद्दल अनेक डाऊट आहेत. UPSC करतानाच्या वेळेस अनेक मुलं किंवा आम्ही स्वतः जे मोटिवेशनल कोट्स असतात तर ते कुठंतरी लिहून भिंतीवर चिटकवायचो, डायरीमध्ये नोट करून ठेवायचो. तर त्यापैकीच एक कोट आहे तर ती मी ते इथं मला असं वाचून दाखवावं असं वाटतंय. ते हिंदीमध्ये आहे. और एक दिन अचानक किसी रिजल्ट की PDF में दिखता हुआ तुम्हारा रोल नंबर तुम्हारे सारे संघर्षों, सारी परेशानियों और प्रश्न चिन्हों का जवाब देगा. तुम बस खामोशी से मेहनत करते रहना. मुझे यकीन है तुम्हारी सफलता शोर करेगी.
वो एक दिन. तो एक दिवस येईल, ती PDF आपण ओपन करूत आणि त्यामध्ये आपला रोल नंबर असेल आणि आतापर्यंत केलेल्या सर्व मेहनतीचं चीज होईल. ही वाट बघत मुलं दिवस-रात्र मेहनत करतात. प्रामाणिक मेहनत करणाऱ्याला प्रामाणिक त्यांचं जे डिझर्विंग पोस्ट आहे तर ती त्यांना भेटली पाहिजे आणि ती तेव्हाच भेटू शकते जेव्हा व्यवस्था पारदर्शी असेल. तर त्यामुळं की ती दुरुस्त करण्यासाठी आपण वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे. हे मी स्वतः फोटो काढला होता सेवाग्राम वर्धामध्ये जे म्हणजे गांधी आश्रम आहे त्या ठिकाणी बापू कुटी आहे. तर त्या ठिकाणी तर ते असं आहे की 7 सामाजिक पातकं म्हणजे 7 सोशल सिन्स तर हे गांधीजींनी सांगितलेले आहेत. आत्ताच्या घडीला ते खूप पूर्वी जरी सांगितले असले तर आत्ताच्या घडीला ते खूप महत्त्वाचे आहेत. तर त्यातलं मी एक वाचून दाखवतो. पहिलं म्हणजे तत्वविहीन राजनीती म्हणजे पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स. म्हणजे ह्या गोष्टी नसतील तर काय होऊ शकतं. तर आहे सदसद विवेक विहीन विलास म्हणजे प्लेजर विदाऊट कन्सायन्स. तिसरं आहे श्रम विहीन संपत्ती म्हणजे वेल्थ विदाऊट वर्क. चौथा आहे मानवता विहीन विज्ञान म्हणजे सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी. पाचवं आहे नीती विहीन व्यापार म्हणजे कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी. सहावं आहे त्याग विहीन पूजा म्हणजे वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस. आणि शेवटचं 7वं आहे चारित्र्यविहीन शिक्षण म्हणजेच एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर. तर हे जर असेल तर ही म्हणजे असं जर झालं तर हे 7 सामाजिक पातकं आहेत. त्यावरून समाजाचा जो दर्जा आहे स्तर आहे तर तो आपण त्याचं आकलन करू शकतो समजू शकतो. तर त्यामुळं आता यामधलं जे शेवटचं आहे तर ते बघा की एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर की तुम्ही शिक्षण घेताय आणि त्या शिक्षणामध्ये जर तुमच्याकडे कॅरेक्टर नसेल तर तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहात. आपण बघितलंय की अनेक रिसर्च आहेत समोर आलेले आणि अनेक मेडिकल कॉलेज पण ते सांगतात की जे मुलं नीटच्या ह्याच्यामध्ये टॉपर आलेले तर सुरू झाले मेडिकलचं सिलेबस तर पहिले सेमिस्टर त्याच्याच्यानं क्लिअर झालं नाहीये. तर अशा गोष्टी कुठंतरी घडत असतात कारण जे कणकंत नाणं आहे ते कणकंतच असतं. काहीतरी कुठंतरी शॉर्टकट वापरलात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यातून म्हणावं असं काहीही साध्य होत नाही. मनाला काही वेळासाठी तुम्हाला फक्त समाधान मिळू शकतं. अनेक मुलं पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी येतात आणि अनेकांचे हे व्हिडिओमध्ये पण आलेलं आहे की ते कुठेतरी मी पोलीस झालोय PSI झालोय असं भासवतात आणि कुणाला तरी ते कुणावरती इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतात. गुलाल उधळून घेतात. अशाही घटना घडल्या आहेत आणि त्यानंतर कळून येतं की त्याचं कुठेही सिलेक्शन झालेलं नाही. तर अनेक वर्ष ह्या व्यवस्थेमध्ये जेव्हा आपण म्हणजे राहतो की अभ्यास करतो आणि त्यातून कुठं जेव्हा आपलं काही सिलेक्शन होत नाही त्यावेळेस एका वेगळ्या मानसिक परिस्थितीतून अनेक मुलांना जायला लागतं. आताही ज्या मुलांची परीक्षा कॅन्सल झालेली आहे एवढं सोपं नाहीये की परत एकदा परीक्षेसाठी तुम्ही मानसिकरित्या तयार होणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. मात्र ज्यांना स्ट्रगल करून पुढं जायची सवय आहे ज्यांना स्पून फिडिंग नाहीये तर त्यांना प्रत्येक गोष्ट संघर्षातून मिळालेली आहे तर ते नक्कीच या परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवत नक्कीच चांगल्या पद्धतीनं येणारी जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेला सामोरे जातील आणि इच्छित आपलं आयुष्यामध्ये जे मिळवायचं आहे तर त्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करतील. तोपर्यंत आपली व्यवस्था फुलप्रूफ व्हायला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात.